हाँ गाइस, अभी हमारा दूसरा दिन शुरू होने वाला है। इसके साथ हमने वो ड्रिंक पार्टी शुरू की, चालू की है। मैंने माउंटेन ड्यू ली है, ये देख सकते हैं गाइस। अभी कल हम राड़ा करेंगे, तो अभी 2 दिन से कुछ ज़्यादा झोंपे नहीं है, तो आज पोट भर झोंपेंगे। जय हिंद, जय महाराष्ट्र। माउंटेन ड्यू डर के माँ की चूत। ये हमें 300 रुपये में मिली हुई रूम है। अच्छी है ना, 5 जनों के लिए। फ्री के नाश्ते के साथ हमारे ब्लॉग की शुरुआत होने वाली है। आज का दिन हमारा फ्री का नाश्ता करके चला शुरू होगा। तो आज के दिन की शुरुआत फ्री का नाश्ता है। देखिए गाइस, हम आ गए। अभी हम जाएंगे वाटर पार्क को। चलो गाइस, कुरिया के साथ हमारा ब्लॉग की शुरुआत। अरे हिंदी बोलना का मराठीत बोला। झालेली आहे आपल्या गाइस ब्लॉगची सुरुवात आणि दिवसाची सुरुवात। सुंदर असा हा साईबाबाच्या संस्थानाचा आहे भक्ती निवासाचा परिसर आहे। इथं आम्ही आता जेवण करून आता आम्ही मंदिराकडे जाणार आहोत। दूध पीते बच्चे हैं हम गाइस। गाइस, आता आमचं साईबाबाचं दर्शन झालेलं आहे आणि मुखदर्शन आम्ही आज घेतलेलो आहोत। आम्ही दोघांचं दर्शन झालंय, दुसरे दोघं तिथे गेले दर्शनाला। आम्ही थांबल्या बाहेर। आता प्रसाद न्यायचा आहे। बुंदीचा प्रसाद भेटत नाही तर आम्ही शोधत आहात। त्यावर तुम्हाला नक्कीच सांगू पुढच्या ब्लॉग। आणि फायनली आता आम्ही चालत चाललेलो आहोत वॉटर पार्कला। हे बघा गाईज, आम्ही आता जस्ट नाव 110 रुपये खर्च केला आहे या गॉगलवर। आणि त्या अंकल घेतले आहे, त्यांच्याने आमचे 200 रुपये गाईज। 1500चा गॉगल है गाइस। श्याम पाटलाचा। श्याम पाटील बोलते सबको बोलते। गाइस, आता या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता आणि आता आम्ही या हॉटेलच्या बाहेरून आता चाललेलो आहोत। बोल काय नाही, चला काहीच नाही बघा गाईज। आम्ही त्या रस्त्यानं आल्या, हॉटेल पिशी गेल्या, ब्लॉक काढल्यावर निघाल्या। तू हस, ब्लॉग मध्ये हस जरा, असं हस। सॉरी गाईज, आम्ही या हॉटेलमध्ये थांबल्या होत्या, चुकून बोललो। आणि हे आता श्याम पाटील बोलतो। एसी वगैरे चांगले असू शकतात, फक्त रूम मध्ये 2च एसी दिले होते त्यांनी। आणि बेड पण थोडासा म्हणजे क्लीनलीनेस थोडासा कमी होता। स्टाफचा बिहेवियर तसा चांगला होता हॉटेलमध्ये। आणि आमची नाईट पण चांगल्या याच्याने पार झालेली आहे। फीस किती होती ते सांगा। फीस फक्त सर्वांमध्ये आम्हाला तसं पडलं तर 2000 पडली आहे। सॉरी, काही पण 2000 घंटा असं याला म्हणायचं होतं की घंटा नाही गे, 2000 प्रत्येकी पडला आम्हाला। तसे 5 जण आहोत तर 10,000 लागले आम्हाला। त्याच्यात ऍडजस्ट करून आम्हाला त्यांनी 150 रुपयामध्ये खोली दिली, त्या साई भक्ताच्या तिथली। भक्ताची राजा कसा उठलाय, राजा है देखो, ये राजा देखो। भूख मत भाई, भूख मत। सरा गाईज, आम्ही याच्यामध्ये गेलो होतो, मोबाईल अलाउड नव्हता म्हणून आहे ना, आम्ही त्याच्यामधला काही व्हिडिओ घेतले नाहीत। त्यासाठी आता आम्ही बाहेरून तुम्हाला दाखवत आहे की आम्ही कोणत्या हॉटेलवर थांबल्या होत्या। हॉटेल नाही गाईज, काय माहित नाही। आता इथं गेलते आम्ही गाईज, 1000 रुपये तिकीट काढून गेल्या होत्या मध्ये काफी काही बघण्यासारखं आहे। मध्ये काही शोज होते, आम्ही तिथं गेल्या, तिथं टाइम स्पेंड केला।
खूप छान वाटलं आम्हाला. खूप छान वाटलं. स्वच्छता पण खूप होती. अंतरात आम्ही निघालो गाईच. चला बघा आता. त्या चक्रावर बसून मी फोटो काढला होता, पण ते फोटो डिलीट झालेला आहे, म्हणून मी अपलोड नाही करू शकत. धन्यवाद गाईस. आता आम्ही एक खूप मोठी रिस्क घेतलेली आहे आणि इथं 1380 रुपयाला जेवण विथ तिकीट होतं. आम्ही ते कट केलेलं आहे आणि आता आम्ही नाश्ता केला. 4 पुऱ्या खाल्ल्या एका एकाने, मी तर 3च खाल्ल्या. आता दिवसभर आम्हाला त्या पुऱ्यावरच राहायचं आहे. 5330 रुपये काही तिकीट काढलेलं आहे. आता कपडे घ्यायला वेगळे 150-200 रुपये लागतील आम्हाला. आमची गाण जाते. Profissão das minas é हेलो गाइस. तो यहाँ पे हम आ चुके हैं. यहाँ पे लेट्स गो गाइस. मजा पूरा हो चुका है शुरू और यहाँ पे रंग गिर गया गाइस. लेट्स गो. जा तुम्हाला एक दाखवू का? पुऱ्या काय वॉटर पार्क मध्ये कारण इथे गुडगा यायला टी-शर्ट घ्यायचं सुद्धा याच्याकडे लायकी नाही. आणि याच्याकडे 200 रुपये नाही. फुकट भोंगळे चालले भोंगळे घरचा फुकट. आमच्याकडे स्लाइड खेळा सुद्धा टी-शर्टला पैसे नाही. आणि काय म्हणाले माहिती आहे का? सगळं खेळू कारण 1200 रुपये दिले 1200 रुपये दिले सगळं सोडायचं नाही म्हणाले. हॅलो गाईज. हे आणि ब्लॉग बरोबर काढला नव्हता मागच्या त्या कारणाने आपण डबल एकदा ब्लॉग काढतोय. मग आपण तुम्ही बघूच शकता की हे सगळं वातावरण कसं आहे आणि याच्यामध्ये कसं लोक खेळत आहे. पाणी गिनी पडतंय गाईज. हे सगळ्या गोष्टी घडतायत. इकडे आम्ही घ्या गाईज. आम्ही काही आता पोवाल्या पाणी बघा आमची किती मोठी आहे. सांगायचं म्हणजे का मला एवढंच म्हणायचं होतं गाईज. एवढी भारी आहे. हा गाईज मला एवढंच म्हणायचंय गाईज. आम्ही लय गरीब आहे कारण आम्ही हे चौघाचे नाही ना. पुऱ्या ब्लॉग मध्ये आता इथं 1000 माणूस असेल. या 1000 माणसामध्ये प्रत्येकाकडे शर्ट आहे. आमच्याकडे शर्ट नाही. तर गाईज दिवसभर एन्जॉय केला आणि आता आम्ही घराकडे जाणार आहोत. गाईज एक गोष्ट वाईट घडली म्हणजे ती माझा चष्मा इथं हरपला. गाईज खूप वाईट वाटत आहे या गोष्टीचं.
की चष्मा हरपला, लई दिवस झाला ना तो वापरला नाही आणि थोडं बजेटचं पण हल्ला ना, बजेट जास्त पैसे गेले त्यामुळं सॉरी गाईज. आणि आता जाणार आहोत घरला. धन्यवाद. इथे आता इथून जायचं आहे, पण सध्या तर आता खूप दुःख आहे, कारण म्हणजे तेवढी खुशी भेटली नाही की बा ते वॉटर पार्क करून. कारण पैसे खूप गेले. 300 रुपयाला ही चड्डी दिली, एवढी महाग, हिला 100 रुपयाला कोणी घेणार आहे, पण आपले 300 घेतले आणि दुसरे काहीतरी एक्स्ट्रा चार्जेस असे काही मिळून 1200-1300 रुपये घेतले. काय म्हणजे तेवढी खुशी नाही भेटली 1300 रुपयाची. आता जेवण करून आता आपण जाणार आहोत आता घराकडे. याचा हिसाब झालेला आहे काहीच. आणि आता मी इथं घोषणा करतो, आमच्या पैशाचा घोटाळा आला नाही. भाऊनं बराबर लिहून ओके कार्यक्रम केलता, त्याचा काही विषय नाही, चांगली गोष्ट आहे ती. हा नियम आता आहे. मावस भाऊ म्हणला की राहू दे आणि नाही ऐका आईकडलं नातं म्हणलं की राहू द्या. बापाकडलं म्हणलं की द्या. असं जमना माय, सगळं समान पाहिजे. आणि दुसरी गोष्ट बोलायची म्हणलं तर आता काय बोलू, चष्मा हरपला मायला. त्याचं माझं खरंच मायच्या आणि त्याचा लय त्रास व्हायलाय. आज आता आले ना तेव्हापासून असा मॅन. जाऊ दे आता, या गोष्टीवर मी आहे की नाही इथं आपला ब्लॉग संपला असं हे करतो, जाहीर करतो. भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आणि आजच्या आमच्या या ट्रिपचा 3-4 दिवसाचा 10,000 खर्च झाला. आज काय तेवढी खुशी भेटली नाही, पण जे आपला याचा टूर होता ना, एक सॉलिड झाला, एक नंबर. आजचा बी भारी होता, पण 1,500 रुपये गेले, खूप पैसे जास्त गेले असे वाटते. आणि वॉटर पार्क तेवढी बी चांगली आता आपल्यासाठी तर नाही आहे असं मला वाटते. वॉटर पार्क मध्ये कधी येणार नाही. हां बस, धन्यवाद. हो शेट. गाईस, इथे आपला ब्लॉग आणि इथले आपला ट्रॅव्हल समाप्त होत आहे. सुरुवातीला आम्ही दोघंच होतो.